उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेमध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील। तर आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसदेला संबोधित करणार आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय संसद परिसरातली। राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल। नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कार्यकाळातला हा अखेरचा अर्थसंकल्प असेल। यानंतर अर्थातच निवडणुका होणार आहेत, त्यामुळे पुढचा पूर्ण अर्थसंकल्प हा नंतर सादर केला जाईल। 1 तारखेला म्हणजे उद्या सादर होणारा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प असेल। दुसऱ्या टर्ममधला मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सादर होत असलेल्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेवरती कोणकोणत्या गोष्टींची खैरात केली जाईल, कोणती विशेष बक्षिशी दिली जाईल, कोणत्या महत्त्वाच्या घोषणांचा पाऊस पडला जाईल याची अर्थातच उत्सुकता असेल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या संसद भवन परिसरामध्ये आलेल्या आहेत। संसदेच्या नव्या वास्तूतील होणारं हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व विरोधकांना सहकार्याचं आवाहन केलंय। 146 विरोधकांचं निलंबन झालेलं होतं गेल्या अधिवेशनात आणि हे निलंबन आता मागे घेतलं जात आहे। तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होणार आहे। अत्यंत सन्मानजनकरित्या राष्ट्रपतींना संसद भवनामध्ये आणण्यात आलं। हा अर्थसंकल्प अंतरिम अर्थसंकल्प असेल। संसदेच्या नव्या वास्तूमध्ये पार पडणारं हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। सर्व खासदारांकडून टाळ्यांच्या गजरात राष्ट्रपती आणि इतर मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं। ज्या खासदारांचं गेल्या टर्ममध्ये निलंबन करण्यात आलेलं होतं त्यांचं निलंबन मागे घेण्याचा निर्णय झालाय। पश्चातापाची एक संधी सर्वांकडे आहे असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे निलंबन मागे घेण्याच्या पार्श्वभूमीवरती केलंय। या अर्थसंकल्पातनं सर्वसामान्यांना काय मिळतंय याची कमालीची उत्सुकता असेल, कारण आगामी काळात काही महिन्यातच लोकसभेच्या निवडणुकांना आपला देश सामोरं जाणार आहे। त्याच पार्श्वभूमीवरती हे संसदेचं अधिवेशन पार पडतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।